कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि वाढती मृतसंख्या यामुळे स्थानीय प्रशासन मृतदेहाची विल्हेवाट स्वतःच लावित असल्याने मृतांच्या नातेवाईकांना शेवटी भेटण्याची इच्छा अर्धवट राहत आहे। मात्र त्यांना शासनाने स्मशानामध्ये चेहरा पाहू देण्याची परवानगी दिल्यामुळे त्यांना मृतकांचे नातेवाईक शेवटचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हिंदू स्मशानभूमी येथे येतात। त्यांना तेथे अंत्यदर्शन घेण्याची मुभा देण्यात आली आहे। यावेळी मृतांच्या नातेवाईकांना पीपीई किट, हातमोजे, डोक्यावरील टोपी व इतर वस्तू देण्यात येतात। सॅनिटायझर मात्र या वस्तूंचा वापर झाल्यानंतर आणि मृतकांचे नातेवाईक हे दुःखामध्ये असल्यामुळे त्यांना या पीपीई किटचा वापर कुठे ठेवाव्यात हे कळत नाही। त्यामुळे ते इतरत्र पीपीई किट, हातमोजे हे फेकून चालले जातात आणि मृतांच्या नातेवाईकांनी फेकलेल्या या वस्तू चौफेर इकडे तिकडे विखुरलेल्या आढळून येतात। या वस्तूंची सुद्धा विल्हेवाट लावण्यात येत नाही। त्यामुळे शासनाला कुठे कुठे जबाबदार धरायचे हा सुद्धा प्रश्न आहे। या वस्तूंमुळे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण जोमाने होऊ शकतो। एकतर मृतकांचे नातेवाईक हे दुःखामध्ये असणे आणि प्रत्येकच ठिकाणी शासन कितपत आपली सेवा देऊ शकते हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे। त्यामुळे मृतकाला भेटावयासाठी त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नातेवाईकाने आपापली पीपीई किट, हातमोजे, सॅनिटायझरच्या बॉटल्स, डोक्यावरील टोपी हे इतरत्र फेकून न देता व्यवस्थित त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी लावल्यास शासनाला सुद्धा सहकार्य होऊ शकते। याचे भान ठेवणे सुद्धा गरजेचे झाले आहे। किंबहुना याबाबतची सूचना येथे मिळत नसल्यामुळे हा गोंधळ उडताना दिसत आहे। विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे यांचा वृत्तांत।